नमस्कार, मुंबई तकवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी अनुजा आणि आता गेल्या 4-5 दिवसांपासून आपण पाहतच आहोत की परत एकदा शिवसेनेमध्ये बंड होत आहेत. गेल्या 4 वर्षातली ही दुसरी फूट आहे आणि त्यामागे परत एकदा जी 2022 मधली काहीशी कारणं होती तीच कारणं रिपीट केली जातात की या 6 खासदारांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यामागचं एक प्रमुख कारण की उद्धव ठाकरे भेटत नाहीत किंवा मग ते ऑन ग्राउंड उतरत नाहीत का, प्रचाराला येत नाहीत का. ज्या पद्धतीने शिंदे फडणवीसांचा आपल्याला धडाडीनं प्रचार पाहायला मिळतो तशी साथ ही ठाकरेंकडनं मिळत नाही का, असे एक ना अनेक मुद्दे हे मांडले जातात किंवा ती कारणं पुढे केली जातात. पण खरोखर या 6 खासदारांनी जे बंड केलेलं आहे त्याच्या मागची नेमकी स्टोरी काय आहे, काय त्याच्या मागची नेमकी कारणं आहेत आणि हे सगळं कशा पद्धतीने घडून येत आहे आणि ही सगळी कारणं आत्ताची गेल्या 2-3 महिन्यातली, गेल्या 2-4 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांपुरती मर्यादित नसून ॲक्च्युली ह्याच्या मागे एक उद्धव ठाकरेंनीच दिलेली मुलाखत कारणीभूत आहे का किंवा त्यातला एक मुद्दा कारणीभूत आहे का, या सगळ्या ज्या बॅक स्टोरीज आहेत या तुमच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. आणि त्यासाठी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर आपल्यासोबत आहेत. सर, मी आत्ता जसं सांगितलं असं की उद्धव ठाकरेंची साथ सोडली म्हणजे मग काही कारणं गृहीतच धरायला हवी आता अशा पद्धतीने आपल्याला गेल्या 4-5 वर्षात पाहायला मिळत आहेत की एकतर विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नाही, मग उद्धव ठाकरेंना भेटायचं म्हटलं तर त्या भेटीगाठी घेता येत नाहीत आणि प्रचाराला उतरत नाहीत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला हेच आरोप होत होते की उद्धव ठाकरे फिरकले सुद्धा नाही जिल्ह्यामध्ये. तर हीच कारणं आहेत की या पलीकडे काही वेगळं कारण आहे आणि त्या मुलाखतीचा काय नेमका गौडे? आपण मुलाखतीवर येऊया. कारण कसं असतं ना, कुठलीही अशा पद्धतीची गोष्ट झाली ना की त्याच्या मागे 2 पद्धतीची कारणं असतात. एक की जी तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये द्यावी लागतात. खरं तर 3 पद्धतीची कारणं असतात. एक तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये जी द्यावी लागतात, दुसरी कारणं जी तुम्हाला लिगली तुम्हाला जेव्हा लढाई करायची असते त्यावेळेस तुम्हाला ती स्पीकरकडे किंवा त्या चिठ्ठीमध्ये लिहावी लागतात, आणि एक त्याच्या मागची खरी कारणं. अशी त्याच्यामध्ये मल्टिपल कारणं असतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येक कारणावरती जाऊया. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी फक्त म्हणजे फुटण्यामागची कारणं अनेक प्रॅक्टिकल असू शकतात, पण ते फोडावं ह्याच्यासाठी जी प्रेरणा आहे ते कधी कधी अत्यंत पर्सनल कारणसुद्धा असू शकतं. आणि ही राजकारणामधली ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरं तर. आणि खास करून शिवसेनेसारखा पक्ष असेल तर हे नक्कीच आहे. आधी आपण त्या मुलाखतीवर येऊया. सो बेसिकली मला माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार ह्याची सुरुवात झाली वर्षभरापूर्वी साधारण, आणि याच वेळेस आज म्हणजे वर्धापन दिनाच्या आसपासच त्याची सुरुवात झाली. त्यापासून 2022 मध्ये बंडाला सुरुवात झाली, बंडाला झाली होती. बरोबर आहे, सुरुवात. तर त्याच ह्याच्यामध्ये आपण शेवटचं आपण शिंदे ठाकरेंना एकमेकांच्या शेजारी पाहिलं होतं. हो, करेक्ट. त्या वर्धापन दिनाला. पण हे गेल्या वर्धापन दिनाचं म्हणतोय, गेल्या वर्धापन दिनापासून त्याची सुरुवात झाली. कधी कधी काय गोष्टी ट्रिगर होतात आपल्याला पण आश्चर्य वाटतं कधी कधी. पण तुला आठवत असेल तर उद्धव ठाकरे सामनाला मुलाखती देतात आणि त्या ऑफकोर्स संजय राऊतच त्या मुलाखती घेतात आणि 2-2, 3-3 पार्टमध्ये त्या मुलाखती रिलीज केल्या जातात. निवडणूक टू निवडणूक उद्धव ठाकरे मीडियाशी बोलतात, अदरवाईज मुलाखती वाईज. अदरवाईज ते सामनामध्येच ते काय जे बोलायचं ते बोलत असतात. आणि 2 त्यांची भाषणं ही पब्लिक डोमेनमध्ये होतातच, एक तर वर्धापन दिनाच्या दिवशी आणि एक दसरा मेळाव्याला. ही म्हणजे एक साधारण त्यांचं काय चाललं हे कळून घेण्याचं असेल तर ते एक हे. त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तीच गोष्ट वापरली की बाप चोरणारी जात आलेली आहे. एवढंच तुमच्यामध्ये धमक येतं, स्वतःच्या बापाचं नाव लावा, माझा बापाचं नाव लावून का निवडणुका लढता, असं ते बोलले त्याच्यामध्ये. अर्थात हे काही ते पहिल्यांदा बोलले नव्हते, राईट. म्हणजे मला तर आठवतं की 2022 नंतर अनेकदा, तुलाही आठवत असेल की अनेक सभांमध्ये अनेक ह्याच्यामध्ये ते अनेकदा ह्या गोष्टी बोलून झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा कधी कधी सतत एखादी गोष्ट झाली की ती कधी ट्रिगर होते एकदम एकाच ह्याच्यामध्ये. आधी कदाचित ती ट्रिगर होत नाही, त्यावेळेस त्याच्याबद्दल त्या सगळ्या घबडग्यामध्ये की जाऊ दे आता रागात बोलले असतील वगैरे असं करून सोडून दिलं होत असेल. पण गेल्या वर्षी त्या मुलाखतीत बोलल्यानंतर ती गोष्ट एकनाथ शिंदेना प्रचंड ट्रिगर झाली एकदम, की इतक्या वर्षानंतर सुद्धा ते वडिलांबद्दल का. आणि त्याच्या आधी त्यांनी एकदा मला वाटतं त्यांच्या नातवाबद्दल ते बोलले होते की पहिल्याच दसरा मेळाव्याला वगैरे आता नातू सुद्धा बहुतेक नगरसेवक होईल का असं काहीतरी होतं ते. तर त्या मुलाखतीमध्ये त्यांचं जे स्टेटमेंट आलं ह्याच्याबद्दल ते बोलले, तिथे ती ट्रिगर झाली ही गोष्ट की आता आपल्याला त्यांना धडा शिकवायचा आहे. बरं, एकनाथ शिंदेना धडा शिकवायचा असेल तर ते आता 2च पद्धतीने शिकवू शकतात. फोडाफोडी ते स्वतःच सांगतात ना की आम्ही बंड केलं, लोक आमच्याकडे आले, फिरत नाही, ते आमच्याकडे कसे घेऊन येऊ शकतात, मी पाहिजे तेव्हा फोडू शकतो वगैरे वगैरे. तर त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता धडा शिकवायचा असेल तर आमदार फार कमी आहेत, गरज खासदारांची होती. कारण लोकसभेमध्ये इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना जर सिद्ध करायचं की ते इम्पॉर्टंट अलाई आहेत तर साहजिकच जर 13 खासदार झाले, त्यांचे 13-14 खासदार झाले
तर NDAमध्ये सुद्धा त्यांचं स्थान थोडं बळकट होतं. तोपर्यंत TMC BMC काही याच्यामध्ये नव्हतंच. म्हणजे JDU-पेक्षा जास्त खासदार त्यांचे होऊ शकतात. त्याची म्हणजे 6 खासदार मिनिमम लागणारच होते फोडायचे असतील तर त्याच्यामुळे एक तर ते JDUच्या पुढे जातील, त्यांचं एक संख्याबळ वाढेल, कॅबिनेट बर्थ मिळू शकेल आणि इतर हजार गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. सो ते कन्सिडरेशन आहेत. पण ट्रिगर इकडनं झालं कुठेतरी. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मला कोणीतरी सांगितलं की ओरिजिनल जे रिच आउट केलं गेलं ते राजाभाऊ वाजेंना रिच आउट केलं गेलं सगळ्यात आधी. ते सगळ्यात पहिले होते. ते सगळ्यात पहिले होते की त्यांना रिच आउट केलं गेलं होतं. ही स्टोरी खरी आहे की त्यांच्या वडिलांच्यामुळे ते गेले नाही. वडिलांचं थेट इमोशनल अपील त्यांना होतं की कारण त्यांचे वडील अपॅरेंटली बाळासाहेबांचे अत्यंत कट्टर समर्थक राहिलेले आहेत, राजाभाऊ वाजेंचे. वाजे पण असतील, मला काही त्यांच्या भूमिकेबद्दल शंका नाही घ्यायची आहे, पण जे आपल्याला कळलं ते आपण लोकांसमोर मांडतो. आणि राजकारणात एव्हरीथिंग इज बिलिव्हेबल ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. तर कोणाला काही वाईट वाटत असेल तर आय एम सॉरी, आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. पण ओरिजिनल संपर्क हा राजाभाऊ वाजेंशी झाला होता. तिकडनं या गोष्टी सुरू झाल्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम 2 लोकांबद्दल होता. एक ओमराजे निंबाळकर ऑफकोर्स, आणि दोघांची कारणं वेगवेगळी आहेत. एक ऑफकोर्स ओमराजे निंबाळकर आणि दुसरे संजय बंडू जाधव, जे 2022ला सुद्धा शिंदेबरोबर गेले नाहीत. आणि खरं तर परभणीमध्ये शिवसेनेचा इतिहास आहे की त्यांचा खासदार दरवेळेस फुटतो आणि दरवेळेस तो फुटल्यानंतरच्या निवडणुकीत हरतो. हा शिवसेनेचा इतिहास राहिलेला आहे परभणीमधला. खरं तर म्हणजे त्याच्या आधीचे सुद्धा खासदार काढून बघ, ते निवडणूक जिंकल्यानंतर पुढची निवडणूक याच्या आधी फुटलेत आणि नंतर पुढच्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या पक्षाकडनं उभे राहून हरलेले आहेत. असा इतिहास आहे परभणीचा पहिला. आणि तिकडे खासदार रिपीट पण होत नाही परभणीमध्ये. हे पहिल्यांदाच रिपीट झाले संजय बंडू जाधव यावेळेस 2024ला. त्यांचं ॲपरेंटली काहीतरी श्रीकांत शिंदेबरोबर जुळत नव्हतं. दिल्लीचा हे असेल, 2 जण एकत्र खासदार, आणि त्याच्याबद्दल त्यांना काही आक्षेप होता त्यांच्याबद्दल की श्रीकांत शिंदेबरोबर मी काम नाही करू शकत वगैरे टाईपचं. त्याच्यामुळे ते काही गेले नाहीत. आणि दुसरे ऑफकोर्स ओमराजे निंबाळकर, त्यांची कारणं आपल्याला माहितीच आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे, पद्मसिंग पाटील, ते सुनेत्रा पवारांचे भाऊ आणि त्यांचे पुत्र राणा जगजित सिंग हे भाजपाबरोबर आहे. आणि तिथे भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचा संघर्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्याबरोबर राहूच शकत नाहीत. कारण शिवसेनेत गेलं की भाजपबरोबर जुळवून घ्यावं लागेल त्यांना, जे काय असेल ते. तर ते त्यांना करायचं नव्हतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि त्याच्यामुळे ते 2 जण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होते. आणि हे ऑपरेशन सुरू झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुरू झाल्या. तर इनिशियल स्टोरी तू म्हणालीस इंटरव्ह्यूची, तर ती त्या इंटरव्ह्यूतनं ते ट्रिगर झालं. आणि इंटरेस्टिंगली राजाभाऊ वाजे वॉज द फर्स्ट वन टू बी अप्रोच, विच डिडंट मटेरियलाइज लेटर. त्याची कहाणी आपली येईलच त्याच्यामध्ये, पण सुरुवात तिकडनं झाली खरं तर. पण तो इंटरव्ह्यू जो आहे, ती मुलाखत आहे, त्याला म्हणजे आता जवळपास वर्ष होईल. कारण की आत्ताचाच हा मोसम असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि शिवसेनेचा वर्धापन दिन याच आसपास तो इंटरव्ह्यू सामनामध्ये प्रकाशित होत असतो आणि त्याचे व्हिडिओ पण येतात. तर पण मग हे सगळं घडवून आणायला 1 वर्ष का लागलं? म्हणजे ही कशा पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडत होती? कधी कधी कोणाला कशा पद्धतीने अप्रोच करायला सुरुवात झालेली होती शिंदेकडनं? हे बघ कसं आहे की ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं त्या पद्धतीने या 2 खासदारांबद्दलच सगळ्यात मोठा इश्यू होता. बाकी जे लोक आहेत ना, आष्टीकर, संजय देशमुख यांचा, आष्टीकरांचा इतिहास नाही आहे, पण संजय देशमुखांचा उड्या मारण्याचा इतिहास राहिलेला आहे. शिवसेनेचे तिकडचे काय जिल्हा प्रमुख, मग निवडणूक अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली, मग त्याच्यानंतर विलासरावांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, सरकारला पाठिंबा दिला होता त्यांनी त्यावेळेस. तिकडनं हरल्यानंतर पुन्हा काहीतरी ते भाजपच्या जवळ गेले, मग तिकडनं मग परत पुन्हा शिवसेनेत आले, असं सगळं फिरून आलेलं आहे. त्यामुळे ही वॉज इझी टू टॅप. नॉर्मली कोण असा आहे की जो अशा पद्धतीने जाऊ शकतो त्यांना, त्यामुळे ही वॉज व्हेरी इझी टू टॅप. आष्टीकरांचे वेगळे मुद्दे होते त्याच्यामध्ये, आणि आष्टीकर पहिल्यापासून नाराज होते. ते वर्षभरापासून संपर्कात होते, व्यवस्थित संपर्कात होते श्रीकांत शिंदेंशी किंवा इतर सगळ्या लोकांशी, त्यामुळे त्यांचाही काही प्रॉब्लेम नव्हता. संजय दिना पाटील त्यांचं बिल्टअप होत गेलं हळूहळू, आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते कुठेतरी टिपेला पोचलं. कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये तुला आठवत असेल की मनसे, म्हणजे त्यांच्या मुलीच्या मतदारसंघामध्येच मनसेने पण त्यावेळेस हे मागितला होता, त्यांचा दावा पण होता मनसेचा. आणि तिकडनं ते ट्रिगर होत गेलं कुठेतरी. अर्थात तिकीट त्यांच्याच मुलीला मिळालं, मनसेचं तिकीट त्या जिंकल्यासुद्धा त्याच्यामध्ये. राजुल पाटील त्या जिंकल्यासुद्धा त्याच्यामध्ये. ते अजूनही ट्विटमध्ये हेच टाकतात की आम्ही इकडेच आहोत वगैरे. ते माहीत नाही किती दिवस राहतील, पण एनिवे ते त्याच्यामध्ये. तर तिकडनं ते ट्रिगर होत गेलं हळूहळू करत, आणि ते पुन्हा पक्षात आल्यानंतर, निवडून आल्यानंतर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना ॲडजस्ट करणं, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी इश्यू होता त्यांना, आणि ते बिल्टअप होतच होतं त्याच्यामध्ये. मुख्य प्रॉब्लेम संजय दिना ओमराजे निंबाळकर आणि यांचाच होता.
तर ते जे ऑपरेशन आहे ते कुठेतरी श्रीकांत शिंदेकडे हे करण्यात आलं, कारण मुख्य प्रॉब्लेम संजय बंडू जाधवांचा श्रीकांत शिंदेबरोबर होता. तो त्यांनी हळूहळू करत सॉर्ट आऊट केला. त्यांची भेट घेतली, त्यांना समजावलं आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. आणि ओमराजे निंबाळकरना जे मगाशी तू म्हणालीस त्या पद्धतीने काय आपल्या फंड्सचा क्रंच, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं आणि हो त्याच्याबद्दल म्हणजे दिल्लीमध्ये असंच कळत होतं की बेसिकली जे कार्यकर्ते आहेत ते टिकत नाहीयेत, कारण की म्हणजे नेत्याला फोडण्याआधी पहिले कार्यकर्त्याला हात घातला जातोय. मग नेत्याकडे जे स्वतःचं असलेलं जाळं आहे तेच जर खिळखिळं झालं, म्हणजे सगळे आपण मागे नाही का रवींद्र वायकरांच्या वेळेला ती चर्चा करत होतो का रवींद्र वायकरांना उत्तर पश्चिमची निवडणूक थोडी जड गेली, कारण त्यावेळेला फक्त रवींद्र वायकरचं स्विच ओव्हर झालं होतं. खालचं जे सगळं बऱ्यापैकी केडर आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलं होतं, परिणामी ते जड झालं. तर इथे पण आता चर्चा हीच होती की ओमराजे निंबाळकर येईपर्यंत बाकीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना स्वतःकडे टिकवून ठेवणं हे त्यांना जड झालेलं होतं. कारण दिसताना असं दिसत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे येत आहेत, फडणवीस येत आहेत, म्हणजे प्रत्येक मतदारसंघांमध्ये ह्या बड्या बड्या नेत्यांचे दौरे होत आहेत आणि त्यामार्फत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न होत होते. सो त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेमॅटिक झालेलं होतं की सगळे कार्यकर्तेच हाताखालचे निघून गेले, तर मग हे एकटे इकडे राहून तरी करणार हँडिकॅप होणार ना माणूस. अर्चना पाटील तिकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि या सगळ्या हे सगळ्या गोष्टी त्यांना कुठेतरी त्यांना असं वाटतं की त्यांचं लोकल राजकारण त्याच्यामुळे धोक्यात येऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांना टॅप करणं सोपं होतं. त्यांचा प्रॉब्लेम पण शेवटपर्यंत असा होता की त्यांच्या पवनराजे निंबाळकरांच्या मर्डर केसचं जजमेंट येणं बाकी होतं आणि त्यांना असं वाटत होतं की त्या जजमेंटमध्ये काही गडबड झाली आणि त्यासाठी म्हणून ते थांबून राहिलेले होते. मला असं वाटतं आत्तासुद्धा जे थांबलेले ते त्याच्यासाठीच थांबलेत, कारण त्यांनी अट घातली आहे की जोपर्यंत त्यांना पण थोडंसं दाखवायचं असेल ना की जोपर्यंत ते जजमेंट नाही आलं, आता मला न्याय मिळाला, आता मी गेलो, हे सगळं त्यांना सांगायचं असेल ना ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे ते थांबलेले 20 तारखेला जजमेंट आलं की 22 तारखेपर्यंत ते ऑलरेडी ती एक वेगळीच स्टोरी आहे खरं तर, पण ते ऑलरेडी दिसेलच आपल्याला त्याच्यामध्ये. पण तर त्यांना शेवटी सगळ्यात टॅप करण्यात आलं आणि असं करत करत आल्यानंतर प्रॉब्लेम झाला कुठे तर राजाभाऊ वाजेंच्या वडिलांच्या बाबतीत. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी मातोश्रीला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने अप्रोच केलं जातं. त्यांच्याकडनं ही बातमी मातोश्री पर्यंत पोहोचली की असं केलं जातं. तोपर्यंत काही भनक नव्हती. तोपर्यंत म्हणून तर रविवारी अचानक मीटिंग बोलवण्यात आली ना. 2 आठवड्यापूर्वी जर कदाचित ही गोष्ट झाली असती तर परिस्थिती वेगळी. त्यांच्या वडिलांना एप्रिलमध्ये अप्रोच करण्यात आलेलं असं. आता ती स्टोरी कितपत एप्रिलमध्ये अप्रोच केलं, मेमध्ये अप्रोच केलं मला माहीत नाही, पण टॅप केलं जातं आहे आणि ते इथपर्यंत जातं आहे ही गोष्ट वडिलांकडनं बाहेर आली सगळ्यात आधी. आणि वडिलांच्या इमोशनल ह्याच्यामुळे राजाभाऊ वाजेंना निर्णय घेतला की नाही, मी वडिलांना नाराज करून नाही जाऊ शकत आणि त्याच्यामुळे त्यांनी ती गोष्ट त्या ठिकाणी थांबवलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये एक इमोशनल क्वेश्चन हा असा पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच वेळेस नेमकं झालं असं की नंतर एक्सपर्टाईट करण्याची वेळ आली, कारण एक गोष्ट तर क्लिअर आहे ना की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये डिलिमिटेशनचं बिल पास करून घ्यायचं आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता तृणमूल काँग्रेस फुटती आहे, त्यांचा नंबर 20पर्यंत जातो आहे, एक मोठा चंक आपल्याकडे येतो आहे, त्याच्यानंतर इतर गोष्टींमध्ये हात घालणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे शिंदेंना त्याच्यासाठी गो हेड पण मिळालं आणि देन थिंग स्टार्टेड रोलिंग क्विकली. पटापट त्या गोष्टी व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यातनं शिंदेनी नंतर मग संजय दिना पाटलांना समजावणं, ह्यांना प्रत्येक नेत्याकडे एक जबाबदारी देण्यात आली होती की कोणाला कसं कसं घेऊन यायचं दिल्लीला. ती स्टोरी होते मोहिमेवर या श्रीकांत शिंदे ऑफकोर्स होते, प्रताप सरनाईक ऑफकोर्स होते, उदय सामंत त्याच्यामध्ये ऑफकोर्स होते, श्रीकांत शिंदेची टीम होती त्याच्यामध्ये, काही लिगल टीमचे लोक पण त्याच्यामध्ये होते. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस लॉजिस्टिक टीम लागते ना, लॉजिस्टिक टीम लागते, एक तर घेऊन जायला घेऊन यायला ही पण एक टीम लागते. तर हे सगळेजण त्याच्यामध्ये होते आणि ज्यावेळेस संजय राऊत दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत होते, मला वाटतं परवा 16 तारखेला सगळ्यात आधी ज्या दिवशी परवा 17 तारखेला त्याच दिवशी सकाळी ओम बिर्ला 6:30 वाजता दिल्लीमध्ये पोहोचले स्पीकर. त्याच वेळेस त्यांच्याकडे पत्रही देण्यात आलं आणि माझी माहिती अशी आहे की ह्या 6 खासदारांना त्यांना भेटवण्यात आलेलं आहे त्याच दिवशी. ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स अध्यक्ष सकाळी 6:30 वाजता सुद्धा अवेलेबल असू शकतात. 6:30 ते दिल्लीला पोहोचले, मी असं म्हणतोय. पण ज्यावेळेस संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होती त्याच वेळेस माझ्या माहितीनुसार ओम बिर्लांना या सगळ्या खासदारांना भेटवण्यात आलेलं आहे, ऑलरेडी भेटवण्यात आलेलं आहे. म्हणून तू बघशील तर शिंदेच्या पक्षाकडनं सतत ते सांगितलं होतं की ऑपरेशन पूर्ण झालं. अनाऊन्समेंट थांबली आहे बिकॉज ऑफ ओमराजे निंबाळकर की त्यांचं ते जजमेंट आल्यानंतर ते सगळ्या त्या गोष्टी करणार आहे, त्यामुळे अनाऊन्समेंट त्याच्यासाठी थांबली असेल.
पण ऑलरेडी ह्या गोष्टी भेटवण्यात आलेल्या आहेत, ऑलरेडी त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्याच वेळेस ते पत्रही देण्यात आलेलं आहे, त्याचा तू मगाशी उल्लेख केलास की त्या पत्रामध्ये काय काय लिहिण्यात आलेलं आहे. मग ती त्याच्या एवढी सुंदर पटकथा असू शकत नाही, म्हणजे अर्थात खूप वेल रिटर्न अशा पद्धतीचं ते पत्र आहे. प्रॉपरली त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की आम्ही किती वेळा त्यांच्याकडे भेटी मागितल्या, मिळाल्या नाहीत, आम्ही जिल्हा परिषदेच्या आधी कसे दौरे मागितले, शेतकऱ्यांच्या ह्याच्याबद्दल कसे दौरे मागितले. या उलट अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे कसे त्या ठिकाणी दौरे करतायत आणि त्याचा आम्हाला त्यांच्या पक्षाला कसा फायदा होतो आणि आम्हाला होत नाही आहे. त्याच वेळेस संजय राऊतांचं स्टेटमेंट की जे माझ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी दिलं होतं की NCP आणि तृणमूल काँग्रेसने विलीन करावं काँग्रेसमधनं बाहेर पडलेले ते समविचारी पक्षाने विलीन व्हावं. तर आम्हाला असं वाटतं की कदाचित हे सगळं ते का करत नाही आहेत, शिवसेनेच्या म्हणजे त्यांच्या पक्षाची वाढ ते का करत नाही आहेत, कारण त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं असावं म्हणून ते करत नाही आहेत. ही सगळी कारणं त्या पत्रामध्ये त्या पद्धतीने ठेवण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर मग हे का आम्ही स्प्लिट होतोय पक्षातनं, का आम्ही वेगळा गट तयार करतोय, पक्षाच्याबद्दल आमचा काय प्रॉब्लेम आहे हे सांगताना त्यांनी ही सगळी कारणं त्याच्यामध्ये ठेवलेली होती आणि त्यातनं ही गोष्ट त्याच्यामध्ये पुढे सरकलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मला कारणांबद्दल फक्त एक कॉमेंट ऍड करायची, म्हणजे ही कारणं देणारे कोण आहेत. तर आता मला आता आठवत नाही, हे कोणीतरी म्हणालंय की एक वेळेस एकनाथ शिंदेनी 2022ला जी कारणं दिली ती एक वेळेस मान्य करता येऊ शकतील, बिकॉज एकनाथ शिंदे हे होतेच मूळ शिवसैनिक. सो त्यांना कदाचित या गोष्टी फरक पडू शकतो की बाबा आपण मूळ विचारधारेपासून दूर जातोय नाही जातोय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मॅटर करू शकतात. पण हे जे खासदार आहेत हे असे नाही आहेत ना की सगळेच्या सगळे मूळ शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांपासूनचे मूळ शिवसैनिक आहेत आणि वगैरे. त्यांनी त्यांची पक्षांतरं केलेली आहेत, अनेकांची पार्श्वभूमी सुद्धा काँग्रेसची राहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी हे म्हणणं की परत एकदा शिवसेना त्यांच्या मूळ विचारधारेपासून भरकटते किंवा दूर जाते, हे थोडं म्हणजे संशयास्पद हे बघा अनुजा, कसं आहे, मी कोणाला जज करणार नाही त्याच्यामध्ये. मी का जज करणार, मी मगाशी सुरुवातीलाच मी म्हटलं त्या पद्धतीने फुटतानाची कारणं वेगवेगळी असतात. एक कारण असतं पब्लिक डोमेनमध्ये सांगण्यासाठी आपली भूमिका कशी सर्वव्यापी आहे आणि ती त्याच्यामध्ये पर्सनल माझं स्वतःचं काहीच नाही आहे हे दाखवण्यासाठी, दॅट इज ते एक कारण असतं. एक रिअल कारण असतं तुमचं, आणि तिसरं कारण असतं की जे लिगल गोष्टींमध्ये अडकू नये ह्याच्यासाठी म्हणून दिलेलं कारण असतं. आणि ह्याचा आपण जर पक्षांतराचा इतिहास बघितला तर तुला तेच लक्षात येईल, आणि शिवसेनेच्या पक्षांतराचा इतिहास बघितला तरीसुद्धा तुला ते लक्षात येईल. मला असं वाटतं की एक्सेप्ट नारायण राणे सोडले तर कधीच कोणी थेट कारण दिलेलं नाही आहे पक्ष सोडतानाच. आणि काही प्रमाणात आपण बघूया राज ठाकरेंचं पण आपण मान्य केलं पाहिजे. उदाहरणार्थ ज्यावेळेस छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला, शिवसेना सोडली, त्यांचं मुख्य कारण हे होतं, म्हणजे त्यांनी सांगताना हे कारण दिलं होतं, अर्थात ते कारण असावंही की मंडल आयोगाला ज्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशनला बाळासाहेबांनी थेट विरोध केलेला होता. आणि भुजबळांचं राजकारण हे ओबीसी राजकारण तोपर्यंत सुरू झालेलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांचं म्हणणं होतं की ते हे करतोय. पण त्याच वेळेस त्याचं हे कारण हे पण होतं त्यावेळेस की विरोधी पक्ष नेता निवड करताना मनोहर जोशींची निवड त्यांनी केली आणि भुजबळांची नाराजी घालवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मुंबईचं मेयर करण्यात आलेलं होतं. आणि भुजबळांनी थेट पब्लिक रॅलीमध्ये त्यांनी मान्य केलं की मी गाढव आहे, की मी अशा पद्धतीने माझी नाराजी व्यक्त केली वगैरे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तिकडे सुद्धा तो मुद्दा त्याच्यामध्ये येतो. नारायण राणेंनी मात्र थेट कारण सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंबरोबर माझं काही जमत नाही आहे, उद्धव ठाकरे जे करतात ते मला काय पटत नाही आहे, उद्धव ठाकरे बाळासाहेब आंधळे झालेले आहेत पुत्रप्रेमामध्ये, असं त्यांचा जो राग होता तो त्यांनी त्या पद्धतीने व्यक्त केला आणि ते बाहेर पडले. राज ठाकरेंचं म्हणणं होतं की माझ्यावर अन्याय होतोय, ते 97 पासून त्याच्याबद्दल बोलत होते, आम्हाला वेढला गेलंय म्हणून आम्ही बाहेर पडतोय. त्याच्यानंतर आपण जेवढी पक्षांतर बघतोय की इव्हन पवारांचं, की त्यावेळेस 99ची परिस्थिती अशी होती की सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरनं देशामध्ये मतदान होईल अशी परिस्थिती वाटत होती. त्याच्यातनं त्यांनी ती भूमिका मांडायला सुरुवात केलेली होती. त्यांना वाटत होतं की त्याचा फायदा असा होईल की काँग्रेसमधनं मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे येतील. ते झालं नाही, त्यांची कॅल्क्युलेशन चुकली असतील त्याच्यामध्ये. सो प्रत्येकाची सांगायची कारणं वेगळी असतात आणि ॲक्च्युअल रिअल पॉलिटिकल रिझन्स त्याची ती वेगळी असतात. फक्त फरक काय झालाय माहिती आहे अनुजा, त्याच्याबद्दल तू म्हणतेस, त्याच्यामुळे मला तू कमेंट केलीस म्हणून मला त्याच्याबद्दल सांगायचं आहे. आता व्यक्तिगत कारणांमुळे व्यक्तिगत लाभापोटी लोक गोष्टी करतात आणि ते टॅप केलं जात आहे. ते लक्षात आलेलं आहे की हे त्याच्यामुळे होऊ शकतं म्हणून. त्याच्यामध्ये युनिफाईड विचार नाही आहे कुठल्याही पद्धतीने की आम्हाला ही गोष्ट करायची आहे. त्यामुळे यावेळेससुद्धा कोण कोण व्यक्तिगतदृष्ट्या प्रॉब्लेममध्ये आहे हे टॅप केलं गेलं त्या पद्धतीने. आणि सत्तेमध्ये जायचं आहे, सत्तेचा फायदा आपल्याला त्या पद्धतीने करून घेता येईल आपल्या राजकीय भवितव्यासाठी, याचा थेट विचार करून हे पक्षांतर झालेलं आहे. तर मागची जी सगळी काही कारणं आहेत ना ती आपण जर लक्षात घेतली, पण त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की
फॉर द फर्स्ट टाइम, कारण 22च्या बंडामध्ये श्रीकांत शिंदेचा कुठेच काही हे नव्हतं, त्याच्यामध्ये मेनली एकनाथ शिंदे लीड करत होते. पण खासदारांना यावेळेस घेऊन येताना श्रीकांत शिंदेची भूमिका त्याच्यामध्ये होती. त्यांनी आपले जे त्यांचे ज्या काही खासदारांबरोबर जे काही बरे वाईट संबंध असतील त्याच्यामध्ये सुधारणा करणं, ते वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने सुद्धा त्यांनी केलेल्या आहे आणि ते इथपर्यंत आता पोहोचलेलं आहे. त्यामुळे ही कहाणी फार इंटरेस्टिंग त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते की एक वर्षापूर्वीची कुठली तरी मुलाखत, त्यातले एक वाक्य की जे आत्तापर्यंत उद्धव ठाकरे हजारदा बोलले असतील त्यापूर्वीसुद्धा, पण त्यावेळेस ते कुठेतरी पटकन असं लागलं आणि तिकडनं ही सगळी कहाणी सुरू झालेली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. एक वाक्य सुद्धा किती जिव्हारी लागू शकतं आणि त्याचे परिणाम कशा पद्धतीने असू शकतात हे आपल्याला इथे पाहायला मिळते की एक वाक्य त्या एका मुलाखतीतलं 6 खासदारांवर भारी पडलेलं आहे. तर खरं तर ही गोष्ट आहेच की म्हणजे बऱ्याचदा उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आता संपल्यात जमा आहे, त्याचं आता फारसं अस्तित्व राहिलेलं नाही, अशा पद्धतीचे दावे केले जातात. पण तरीसुद्धा अजूनही तो पक्ष संपवण्याच्यासाठी खटाटोप करावे लागतात असंच आपल्याला या उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या बोलण्यातनं बऱ्याचदा दिसत असतं. त्यांचं हेच म्हणणं आहे की आता तुमच्याकडे सगळं झालेलं आहे तरीही तुम्हाला, किंवा तुमचे नंबर्स आहेत, तुम्हाला सत्तेत तुम्ही आहात, सगळे नेते घेऊन गेलेले आहात, तरीही सुद्धा तुम्हाला परत हा पक्ष फोडायची वेळ का लागते, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विचारले जातात. आपण खरं तर मेळाव्यांमधनं सुद्धा आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत, त्यातनं सुद्धा यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि आता या बंडातनं पुढे उद्धव ठाकरे काय करणार हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर शिवसेनेचे हे जे आज वर्धापन दिन साजरे होत आहेत त्याच्यातनं तुम्ही ह्या भाषणांमधनं तुम्हीही समजू शकाल की हे सगळे जे खासदार फुटतायत त्याच्याबद्दल दोन्ही बाजूंचे जे पक्षप्रमुख आहेत किंवा मुख्य नेते आहेत ते काय बोलणार हेही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पण हे सगळं घडत असताना जसं मगाशी सरांनी सांगितलं की कॅमेरावर दिसताना वेगळी गोष्टी दिसत असतात, सांगताना वेगळी कारणं सांगितली जात असतात, पण बॅकस्टोरी त्याची मात्र वेगळीच असते आणि ती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रत्येक घडामोडींमध्ये फक्त हा नेता हे बोलला आणि दुसरा नेता दुसरं ते बोलला, त्यांची फक्त एकमेकांमधली आपापसातली भांडणं दाखवण्यापेक्षा त्याच्या मागची जी मूळ कारणं आहेत तीही तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला सुद्धा काय वाटतं, तुमच्या दृष्टीने ह्या सगळ्या खासदारांच्या फुटीची काय कारणं असू शकतात हे तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत मांडू शकता, आम्हालाही त्याचा एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळेल. पण या स्पेसिफिक या कारणाबद्दल उद्धव ठाकरेंची ती मुलाखत आणि त्याच्यातनं हे वर्षभरातनं चाललेलं खासदारांचं फुटीचं राजकारण जे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि खासदार सुद्धा फुटलेले आहेत. तर या सगळ्या राजकारणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि असंच मुंबई तकचं YouTube चॅनल बघायला विसरू नका. कॅमेरामन प्रशांत भटसह मी अनुजा, मुंबई तक.